कान तरी ऐकते. त्याच्याबद्दल विचार केला तर काय झालं? कान ऐकू शकत नाही. त्यांचं काय झालं? डोळे पाहू शकत नाही. बर, जे बुडाले ते परत येऊ शकत नाही. असे आतापर्यंत किती गेले सांगता येत नाही, एवढे गेले. उदंडची झाले जन्मोनिया मेले. त्यांचं तपास नाही. दुसरे प्रमाण आहे. आतापर्यंत किती मेले? बुडाले तयाचा मुळना मार्ग. बुडाले तया स्वतःच्या बाहुबळाने तरुण जाण्याचा प्रयत्न करतात, ते ईश्वरापर्यंत पोहोचत नाही. मग ते ईश्वरा वाचून संसार समुद्रात बुडून मरतात. मग राहिले आता ईश्वराला अनन्य शरण होणारे आणि ईश्वरापर्यंत पोहोचणारे. अशांचं प्रमाण किती? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कोट्यावधीमध्ये एखादा. हे एवढं आपण जे सर्व सांगितलं याचं कारण असं आहे की एकूण असलेल्या सृष्टीत दोन प्रकार, जड आणि जीवसृष्टी. त्यातली जडसृष्टी वगळून राहिलेली जीवसृष्टी. या जीवसृष्टीत बाकीचे जीव किती आणि माणसं किती? त्या माणसातही बाकीचे माणसं किती, परमार्थ करणारे किती, हा प्रकार. आणि परमार्थ करणाऱ्यांमध्ये देखील परमार्थ मध्येच संपणारे आणि ईश्वरापर्यंत पोहोचणारे किती. आता हा जो प्रकार आहे, आता मग त्यातून जो उरे तो विरळा पावे, विरळा पावे असं वर्णन आहे. विरळा आहे का कोणी, पण कोणीतरी एखादा ईश्वरापर्यंत पोहोचतो आणि बाकीचे मात्र तिथे संपतात. विठ्ठला विठ्ठला. अशा ईश्वरापर्यंत पोहोचलेल्यांचा विचार सोडा. म्हणजे तो पूर्णतः आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलाय, त्याचं त्यांनी स्वहित केलेलं आहे. परंतु मनुष्य देहासारखा देह प्राप्त होऊनही जे परमार्थ करीत नाही, भगवत प्राप्ती करून घेत नाही, अधोगतीला दुर्गतीला जाऊन जन्म मरणाची दुःख अहोरात्रपणे भोगतायत, अशा जीवाकडे पाहून संत महात्म्यांना दया आली. संत हृदय नवनीत समाना असं वर्णन आहे. संतांचं अंतःकरण हे लोण्याप्रमाणे मृदू असतं आणि त्यामुळे त्यांना दया निर्माण होणं स्वाभाविक आहे. दया आली आणि त्यांनी विचार केला या सर्वांचा उद्धार कसा होईल, म्हणून दयाद्रव अंतःकरणाने संत महात्म्यांनी या सर्व जगाला उपदेश केला. कर्तव्य काय, मनुष्य देहात प्रयोजन काय, अवांतर प्रयोजन काय, परम प्रयोजन काय, असा विचार आपल्याला न कळाल्यामुळे आपण त्या स्वहितापासून बाजूला राहू शकलो. वस्तू मिळणं जितकी महत्वाची आहे तितकीच ती वस्तू कळणं ही त्याहीपेक्षा महत्वाची आहे. अंतर अनुभव. पण आचाराच्या मागे विचार. क्रिया चुकली की अनुभव चुकीचा येतो, पण विचार चुकले तर क्रिया चुकते. अशी त्याची कारण मीमांसा आहे शास्त्रीय भाषेमध्ये. उदाहरणार्थ, चोरी करू नये, पण चोरीसारखं कर्म घडलं तर मार खाण्यासारखं दुःख भोगावं का नाही? तुमच्याकडे तसं वाद आहे. लेश नसलेली ही माणसं असं दुष्कृत्य दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होतात, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून जेव्हा जेव्हा कर्म चुकतं तेव्हा तेव्हा विचारात परिवर्तन झालेलं नसतं, हे त्याचं उत्तर आहे. म्हणून महाराज म्हटले, तुम्हाला जर उद्धार करून घ्यायचा असेल, अनुभव सुखाचा प्राप्त करून घ्यायचा असेल, तर त्याला एकच उपाय आहे. पहिल्यांदा विचार करणं आणि तो सार तत्वाचा विचार करणं. आता अजून एक महत्वाची प्रस्तावना सांगतो. इथे तुकोबारायांनी विचार करायला सांगितलाय, पण दोन चार गोष्टी महत्वाच्या आहेत. विचार कोणी करावा, विचार कोणता करावा, विचार का म्हणून करावा, ह्या तीन महत्वाच्या गोष्टी. आणि विचार केलाच नाही तर काय नुकसान आहे, अशा चार दोन चार महत्वाच्या गोष्टी या अभंगाच्या संदर्भात तुकाराम महाराजांनी सांगितले आहे. पहिला प्रश्न, विचार हा कोणी करावा? महाराजांनी विचार करायला सांगितलाय, पण नेमका विचार कोणाला करायला सांगितलाय? पशुअधिकांना सांगितला, माणसांना सांगितला, की अजून कोणाला सांगितला? देवाधिकांना सांगितला की संतांना सांगितला की नेमका जडांना सांगितला? हा उपदेश केला कोणाला? विचार करायचा आहे, पण कोणी? पहिला प्रश्न. महाराज म्हटले विचार करायचा आहे दगडाने नव्हे, झाडाने नव्हे. म्हटले मग देवानी नव्हे, संतांनी नव्हे. म्हटले नरदेहा एवढी चार विचार, अतिव्याप्ती आणि असंग असे तीन
अव्याप्ती, अतिव्याप्ती आणि असंभव. म्हणजे जो विचार करायचा आहे हा विचार नेमका कोणी करायचा आहे? तुकाराम महाराजांनी जर असं म्हटलं असतं, देहाला आलेल्यांनी साराचा विचार करा, तर इथे अतिव्याप्ती नावाचा दोष आला असता. आणि अतिव्याप्ती नावाचा दोष त्याला म्हणतात जे लक्षण लक्षापासून अन्य ठिकाणी जाण्याची शक्यता आहे, त्याला अतिव्याप्ती दोष म्हणतायत. अतिव्याप्ती दोष लक्षात येतो ना. उदाहरणार्थ, यथा गो कपिलत्वम हे लक्षण आहे. म्हणजे काळी असते ती गाय असं जर लक्षण केलं तुम्ही, तर मग तांबडी गाय असते की नाही, पांढरी गाय असते की नाही? नसते. मग ठीक आहे, असते का? मग बरं. म्हणजे पुरं ठरलं, काळी असते ती गाय. काही वेळेला ते लक्षण त्या लक्षापासून अन्य ठिकाणी जाण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, गायीचं लक्षण करा, मग काय केलं? यथागो शृंगीलत्व, म्हणजे जिला शिंग असतात तिला गाय म्हणतात. मग आता मात्र बघा तुम्ही, तांबडी गाय असते तरी शिंग आहे, काळी गाय असते तरी शिंग आहे, पांढरी गाय असते तरी शिंग आहे, भांडी गाय असते तरी शिंग आहे की नाही? कोणती गाय असू दे शिंग आहे. पण नेमक्या गायीला शिंग असतात असं कोणी सांगितलं? बैलांना देखील शिंग आहेत, म्हशींना देखील शिंग आहेत, बकरीला देखील नाही आहे, सशांना देखील नाही. मला वाटलं आपलं हो काही सांगायचं तुम्ही हो म्हणायचं, असं नाही. सशांना नाही. ज्या ज्या प्राण्यांना शिंग आहेत मग त्याच्या गायी का, जिला शिंग आहेत ती गाय असं जर लक्षण केलं, मग जेवढ्या प्राण्यांना शिंग तेवढे प्राणी गाय असं चालणार नाही. इथे अतिव्याप्ती नावाचा दोष आलेला आहे. तसं तुकाराम महाराजांनी जर सांगितलं असतं की देहाला देह आहे, पुत्र्याचा देखील देह आहे, सर्वांचा देह. मग आता तुम्ही बघा, जीवसृष्टीचे जे जे प्राणी या प्रत्येकांना देहाला आलेले आणि साराचा विचार करा असा अर्थ आहे. विठाला विठाला. आता थोडासा तुम्हाला फरक कळतो की नाही? कोण जाणे, देह आणि नरदेह इथे थोडा फरक केलेला आहे. म्हणजे थोडा म्हणण्यापेक्षा अन्य देहाची व्यावृत्ती करून फक्त मनुष्य देहाचाच तिथे निर्देश केलेला आहे. बाकीच्यांनी का करू नये, बाकीच्यांना का कमी लेखलं, का अधिकार दिला नाही असा प्रश्न डोक्यात येईल तुमच्या. तर त्याचं उत्तर असं आहे, 2-3 प्रकाराने सांगतो. महाराज म्हटले मनुष्य देह मिळाला त्यांनीच विचार करावा. त्याचं एक महत्वाचं कारण असतं, विचार करण्याची मुळात शक्ती माणसातच आहे, म्हणून माणसांना विचार करायला सांगितलंय. कमी बर, त्याच्यापेक्षा 0 बल्ब बसवला तर त्या होल्डर मध्ये त्या वायर मध्ये वीज प्रवाह आहे, आणि जेव्हा शॉर्ट झालेला बल्ब बसवल्यानंतर आता तिथला वीज प्रवाह काय झाला, यापूर्वी होता आता ये. मग फरक कुठे झाला? त्या बल्ब मध्ये त्यातली पॉवर कॅच करून ती जी परावर्तित करण्याची शक्ती आहे ती ज्या बल्ब मध्ये जेवढी होती तेवढ्या त्याने तो आणि प्रकाश खेचला. ज्याच्यामध्ये ती शक्ती नाही त्याच्याकडून ते कार्य घडलं नाही. हे कळलं ना उदाहरण? जसं मनुष्य जन्म म्हटला की संत महात्म्याने जरी विचार करा म्हटलं तरी ते विचार आपल्या ठिकाणी घेऊन क्रियेने ते साकार करण्याची शक्ती माणसातच आहे, बाकीच्या पशुपशुआधिकांमध्ये नाहीच. जसा शॉर्ट झालेला बल्ब तिथे बसवला तरी उपयोग नाही, त्यावेळेला वीज पॉवर नाही असं नाही, पण याच्यात ती शक्ती नाही. जसं संत महात्म्यांनी त्यांना सांगितलं नाही असं नाही, पण ते सांगण्याची उपयोगच नाही झाला तिथे, कारण त्यांच्या ती विचार करण्याची शक्तीच नाही मुळात. आणि ती विचार करण्याची शक्ती फक्त माणसात आहे. आता तुम्हाला मी चुकीचं सांगितलं कसं हसून उठता तुम्ही, म्हणजे तुम्ही माणसं आहेत हे आपली ओळख आहे की नाही? काही का ओळख तुम्हाला कळतंय ना, ते माणसाचं लक्षण आहे. म्हणून विचार करण्याची शक्ती फक्त माणसात आहे, बाकीच्या पशुपशुआधिकांमध्ये नाही. याचं कारण भागवतामध्ये एकनाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे. बाहुल्य मनुष्य देही आहे की नाही? तुम्ही हो नाही म्हणाला, कळलं तर. लाकडात अग्नी आहे, पण आहे म्हणावं तर तुम्ही त्याला पाठ लावून बसलात, गरम लागतं का? नाही. लाकडात अग्नी आहे की नाही? शास्त्रकार म्हणतात आहे, पण तो सुप्त आहे. मग त्याला जर प्रगट करायचं असेल तर 2 लाकडाचं घर्षण करावं लागतं, तेव्हा त्यातून अग्नी निर्माण होतो. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायामध्ये युद्ध का करीत नाही त्यासाठी हे उदाहरण दिलेलं आहे. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत असाल नेहमी तर लक्षात येईल. हो, अर्जुन म्हणतो तेव्हा म्हणजे काय, मी युद्ध का करीत नाही, नकांक्ष विजय कृष्ण न च राज्यम सुखाने च किंवा राज्य गोविंद. बर, पेटवीत नाही पण जंगल पेटल्याशिवाय राहत नाही. मग कसं पेटतं ते? ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा शोध सांगितलाय. काष्टे काष्ट मतीजे, दाट झाडीमध्ये
सारखं एकाला एक लागलेलं काष्ट नाम लाकूड जेव्हा हवेच्या साह्याने दोन्ही लाकडं घासली जातात एकूण एकावर आणि त्यातून अग्नी निर्माण होतो आणि त्या अग्नीचा परिणाम ते सर्व जंगल जळून खाक होत. आता हे सगळं जंगल जळण्याला कारण कोण ठरलं याचं कोण म्हणेल? बर, तिले तैलम, तिळात तेल आहे झालं, पयघृतम आणि काष्टे वन्नी म्हणजे लाकडात अग्नी आहे, दुधात तूप आहे, तिळात तेल आहे, फुलात मकरंद आहे. आता इक्षो गुढम म्हणजे ऊसात गोडी आहे, गुळ आहे, साखर आहे, नंतर त्याच्यावर प्रक्रियेने ती तयार होते, पण त्याच्यात गोडी ही मुळातच आहे ऊसात. पण आता जर आपण बघितलं तर ऊसातली गोडी दिसते का? लाकडातला अग्नी दिसतो का? दुधातलं तूप दिसतं का? तिळातलं तेल दिसतं का? फुलातला मकरंद दिसतो का? त्या गोष्टी बोलला ना, दिसत नाहीत. बरं, नाहीत म्हणून नाहीत बघू. अरे हा सुगंध आहे हो, वाटून बघ बघू, बघितलं. तिळात तेल आहे हो, मंथन करून बघ बघू, बघितलं. दुधात तूप आहे हो, अरे हो बरोबर आहे. घर्षण करून पहा, लाकडात अग्नी आहे हो. ऊस खाऊन पहा, ऊसात गोडी आहे म्हटले हो. मग तसंच विचार करून पहा, जगात देव आहे. विचार करून पहा, ह्या गोष्टी शेवटच्या टोकाने सिद्ध होतात. पश्चात्मानं विवेकतः, विवेकतः आत्मानं पश्य, पश्यती म्हणजे पाहणे, आत्मानं म्हणजे आत्म्याला, विवेकतः म्हणजे विचार करून, विचारपूर्वक बुद्धीने. तू जेव्हा विचार करून पाहते तेव्हा जसं नाकाला बकरंद वेळ वाटल्यावर तिलातलं तेल कडे दर्शन केल्यावर म्हणावं लागेल दिसत नाही असं नाही. पण नाहीत असंही नाही, दिसत नाही हे बरोबर आहे, पण नाहीत असं नाही म्हणजे आहे हे बरोबर आहे. तसं ज्या गोष्टी सुप्त आहे तिला प्रगट करावं लागतं, तसं तुमच्या आमच्यात मनुष्य देहात उद्धार करून घेण्याचं ज्ञान आहे, पण दिसत मात्र नाही कारण ते सुप्त आहे. आपल्यात ज्ञान आहे पण दिसत नाही कारण ते क्रियेनं साकार झालेलं नाही, अजून ईश्वर प्राप्तीची तळमळ नाही, प्रयत्न नाही. याचा अर्थ ज्ञान आहे पण ते सुप्त आहे. आणि मग ते सुप्त ज्ञान प्रगट करण्याचं काम संतांनी केलेलं आहे. त्यासाठी अजून तुम्हाला पुराणातलं उदाहरण सांगतो, भजन करा. विठ्ठल विठ्ठल मारुतीरायांमध्ये उड्डाण करण्याची शक्ती होती की नाही? ठीक आहे, मारुतीरायांमध्ये उड्डाण करण्याची शक्ती मुळात होती, परंतु सीतेच्या शुद्धीसाठी जेव्हा त्या समुद्रापर्यंत जाऊन पोहोचले तेव्हा सर्व मंडळी जशी थांबली, व आम्ही समुद्रातून पलीकडे जाऊ शकत नाही, आम्ही पलीकडे जाऊ शकत नाही, त्यामध्ये मारुतीराय होते. ते म्हणजे वा आपल्याला कसं शक्य आहे पलीकडे जाणं, थांबले सगळे. त्यावेळी जांबुवंतजी सर्वात वयोवृद्ध म्हणून जांबुवंत होते बरोबर. जांबुवंतांनी सांगितलं, तुम्हाला माहिती जांबुवंतांचा अधिकार वगैरे. जांबुवंत आले, 4 जणांना बाजूला केलं आणि मारुतीरायांना एकट्यांना बाजूला केलं आणि मारुतीरायांना सांगितलं, मारुतीराय म्हटले काय, अहो तुमच्यात उड्डाण करण्याची शक्ती आहे, फक्त ती सुप्त आहे, तिला प्रगट करा. ते म्हणले माझ्यात शक्ती आहे म्हटले हो, कशावरून? मग त्यांनी मागे नेलं मारुतीरायांना, म्हणजे जन्मकाळातली आठवण सांगितली. तुम्ही जन्माला आल्याबरोबर तुम्ही सूर्याला गिळलं होतं, आठवतं तुम्हाला? हो आठवतं. जन्मताची जेणे सूर्याचे गिळले असे अभंगच आहेत. आपण हनुमान जन्म तुम्ही करीतच असाल हनुमान जयंतीला, तर तेव्हा हे अभंग म्हटले जातात. जन्माला आल्याबरोबर अंजनी मात्यांना त्यांनी फळ मागितलं. अंजनी माता फळ आणून देण्याच्या आत यांना काही ती भूक थांबे ना. शेवटी यांना वाटलं 10-20 फळ बारीक बारीक खाण्यापेक्षा सगळ्यांचं असं मोठं फळ, अध्यक्ष कॅप्टन असं असलेलं फळ खाऊ. ते दिसलं नेमका सूर्य उदय होत होता, लालबुंद ते फळ. यांना वाटलं हे चांगलं पिकलेलं फळ दिसते, कारण पिकल्यानंतर फळ लाल होतं की नाही. त्यांना वाटलं हेच खाऊन घेऊ. उड्डाण केलं, सूर्याला गिळण्याचा प्रयत्न. त्यावेळेला सूर्यग्रहण होतं, राहू केतू सूर्याला गिळत होते. आपलं कोणीतरी फळ कोणीतरी खातंय, आपल्या हिताच्या आडवं कोणीतरी येते म्हटल्यानंतर प्रतिष्ठेच्या म्हणा, स्वार्थाच्या म्हणा, म्हणजे मनुष्य त्याला संपवण्याचा प्रयत्न करतो की नाही. ही आपल्या स्वार्थाच्या वाटेवरची ही अडचण आहे, ही संपवली पाहिजे. मग मारुतीने त्या राहू केतूला बेदम मारहाण केली. मग ते गेले इंद्राकडे. इंद्र आला त्यांचा कैवार घेऊन
आणि इंद्राने आपलं जे वज्र होतं वज्र ते हनुमंतरायांना फेकून मारलं. ते वज्र हनुमंतरायांच्या हनुवटीला लागलं. हनुमंतराय मेरू कपाटाच्या आणि पर्वताच्या कपाटात पडले, जाऊन पोटात पडले, मूर्छित पडले. मग वायुदेव त्यांचे वडील, त्यांना राग आला माझ्या लहानशा बाळावर एवढ्या मोठ्या इंद्राने आणि वज्रा फ्राय करून आणि त्यांनी अपमान केलेला आहे. युद्धाची धर्मनीती त्या ठिकाणी संपवलेली आहे. कारण युद्धाच्या धर्मनीती आहेत काही काही. क्षत्रियांनी क्षत्रियांवरच शस्त्रप्रहार करावा, अस्त्रीय स्त्रियांवर शस्त्रप्रहार करू नये. आपल्या समोरासमोर लढत असतील तरच त्याला प्रहार करावा, जो पळून जात असेल त्याला मारू नये. असं बरेचशी शास्त्र आहे. युद्ध सूर्य मावळल्यानंतर बाण सोडून द्यावे, टाकू नये कोणावरती, त्या ठिकाणी ठेवून द्यावं, असे नियम आहे. समवयस्क असावा, समबली असावा, सम विद्यावान असावा. यांनी ज्या अर्थी प्रहार करायची चूक केली म्हणून त्यांनी त्यावेळेला संप पुकारला. कोणी? वायुदेवाने. बस वायू रोको आंदोलन. आता सगळ्यांच्या वायू बंद झाल्यानंतर काय होईल? काही होणार नाही. 21,600 श्वास आपण घेतो रोज. 10,800 दिवसा आणि 10,800 रात्री मिळून 21,600. एवढं गणित प्रत्येकाचा पुरा पोटा होतो एका दिवसात. आपल्या लक्षातही येत नाही या गोष्टी सहज चालू असतात म्हणून. तेव्हा सगळेजण एकदम बेशुद्ध झाले. मग सर्व देव वायुदेवाला शरण गेले. म्हणले असं नका करू, आमच्या पोऱ्याला वाचवा. म्हणले बाबा असं नाही, सगळे देवांना वाचवण्यासाठी तुम्ही वायू सोडून द्या. म्हणले ते काही जाणार नाही, तुमच्यापेक्षा माझा मुलगा मला मोठा आहे, मी पुत्र, हा माझा पुत्र मोठा आहे. मग सगळ्यांनी त्यांना जीवदान दिलं मारुतीयांना की हा मरणार नाही, अजरामर होईल. वज्र लागल्यामुळे आजपासून वज्रदेव होईल, शरीर वज्र आयसे वगैरे. पण एकच करा, म्हणजे काय, यांना उड्डाण करण्याची शक्ती आहे पण ती सुप्त राहील आजपासून. नाहीतर रोजच मारुतीला असं उड्डाण करू लागले तर मंत्र्यांचे हेलिकॉप्टर बंद पडतील. त्यांचा वेगाचा दौरान हे मधीच आपले म्हणजे यांच्या विमान फेऱ्या विस्कळीत होतील. त्याकरता यांच्याकडे उड्डाण करण्याची शक्ती राहील पण ती सुप्त राहील. मग जेव्हा महत्वाचा प्रसंग येईल तेव्हा त्यांनी उड्डाण करावं. आता मग जांबुवंत सांगतायत ही कथा कोणाला? मारुतीयांना सांगतात, हनुमंतरायांना. अरे बाबा तुम्ही त्या काळी किती उड्डाण केलं? आता तुमच्या लक्षात असेल आपल्या पृथ्वीपासून सूर्यग्रह किती लांब आहे? 9 कोटी 30 लक्ष. किती? 9 कोटी 30 लक्ष मैल. 9 कोटी 30 लक्ष. शाबास, 9 कोटी 30 लक्ष. तसं श्रीमद भागवतामध्ये त्याचं गणित सांगितलंय. योजनानाम सहस्रानी नवतीन नवचाधवनः. तिथे कदाचित हे गणित विज्ञानाचं आहे, ते अध्यात्माचं आहे, थोडाफार फरक पडेल. पण तिथं असं म्हटलंय 99,904 म्हणजे आपल्यापासून सूर्यग्रह हा 99,000 योजन लांब आहे. या श्लोकाच्या आधाराने किती हजार? 99,000 योजन. आता 99,000चं गणित करा. 99,000 गुणिले 4 किती होतात? 3,96,000 होतात. मी सांगतो जाऊ द्या. 3,96,000 गुणिले 3 पुन्हा किती होतात? 11,88,000 होतात. इतका लांब आपल्यापासून आहे. अर्थात यांच्या सांगण्यात त्याहीपेक्षा पुढे त्यांनी सांगितलंय एवढा लांब सूर्यग्रह आपल्यापासून आहे. मग आता बघा, जे मारुतीराय 11 लाख किलोमीटर प्रवास करीत होते उड्डाण करण्यात, त्यांना समुद्र किती लांब होता? शतयोजन म्हणजे 400 कोस म्हणजे 1200 किलोमीटर. कुठं 1200 किलोमीटर आणि कुठं 11,88,000 किलोमीटर. मग 11,88,000 किलोमीटरचा प्रवास करणारे कुठं 1200 किलोमीटर मध्ये आपल्याला शक्य. सुख आहे. क्षुद्रम हृदय दौर्बल्य, जसं अर्जुनाला सांगितलं, अरे तुझ्यात युद्ध करण्याचं सामर्थ्य नाही की तू घाबरतोस. सामर्थ्य आहे. जर सामर्थ्य नसतं तर तू हा संग्राम हरू जिंकला. एकेकाळी तू भगवान शंकराचा युद्धभूमीत पराभव केला. म्हणजे शक्ती आहे पण ती आत्ताच मावळलेली आहे, म्हणजे थांबलेली आहे, सुप्त आहे. तसं मारुतीराय तुमच्यात उड्डाण करण्याची शक्ती आहे म्हणजे होतीच, फक्त प्रगट करण्याचं काम जांबवंतरायांनी केलं. अर्जुनात युद्ध करण्याची शक्ती होतीच पण प्रगट करण्याचं काम कृष्ण परमात्म्याने केलं. तसं उद्धार करून घेण्याच्या विचार शक्ती तुमच्या आमच्यात आहेतच, पण ह्या प्रगट करण्याचं काम संतांनी केलं. काय केलं? सारासार विचार करा करायचे म्हणले. असं तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो. आपल्याला का सांगावं लागलं? पाण्याच्या मोटारीचं उदाहरण लवकर कळेल. पहिल्यांदा नवी मोटर असते तोपर्यंत सेल मारल्याबरोबर स्टार्ट होते, लगेच पाणी फेकते. पण पुढे चालून तिच्यात थोडस बदल होतो. मग बटन दाबलं की मोटर स्टार्ट होते पण ती
एमटी फिरते, पाणी सोडून देते. मग शेतकऱ्याच्या लक्षात येते की पाणी सोडलं काय मोटार नाही. मग तो पळत जातो, पुन्हा लाल बटन दाबतो आणि ते मोटार बंद करतो आणि हौदातलं पाणी घेऊन त्या पाईप मध्ये टाकतो. तुमच्याकडे असं करतात गेले नाहीत करीत ना, मोटारीच नाही दिसत तुमच्याकडे. सगळं पाऊस पडला की चेकवला तर ते पाणी त्या हौदातलं त्या मोटारीच्या पाईप मध्ये टाकतो आणि हे पाणी त्या पाण्यापर्यंत जेव्हा पोहोचतं तेव्हा पाण्याची पाणी आले बांधून हे पाणी त्या पाण्याला जॉईंट होतं आणि मग कितीही पाणी वर निघतं. मला सांगा तुम्ही विहिरीत पाणी नाही म्हणून टाकलं का? नाही. बर पाणी होतं तर का निघत नव्हतं? बर टाकलं म्हणून निघालं म्हणाल तर टाकलं किती? 10 बादल्या. निघालं किती? आता लक्षावधी बादल्या पाहिजे. हे आलं कुठून? याचं उत्तर एकच आहे, विहिरीत पाणी होतं मग टाकावं का लागलं? पंप नादुरुस्त म्हणून. हे कळलं तुम्हाला? तसं तुमच्या आमच्या हृदयरूपी विहिरीत ज्ञानाचं पाणी आहे, मुळातच आहे, परंतु तुमचे आमचे पंप नादुरुस्त आहे. कळलं ना मी हात कुठं लावतोय ते? हो, आपलं हेड, आपली बुद्धी, आपलं ज्ञान, या ज्ञानाला आवृत्त असं ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर सांगितलंय. नजर डोळ्यात असतेच, पण पडळ आल्यानंतर ती नजर कामाची राहत नाही. ज्ञानेश्वरी सगळं आहे, फक्त तुम्ही वाचण्यापुरता वेळ काढा महत्वाच्या कामातून. कळलं नाही? फार महत्वाची कामं तुम्ही हातीदारी राहिली, त्याच्यात तुमचा विकास, गावाचा, तालुक्याचा, घरातले माणसं प्रेम करतात, हे दिवसभर पत्ते फुटतं, त्यांचा मुख्यमंत्र्याच्या हस्ते सत्कार करायचा. फार मोठे पण तुम्हाला घरातले माणसं, नातेवाईक खूप मानतात तुम्हाला. वाह वाह. पाणी सुद्धा वेळेवर पित नाही हो माणूस, सारखं दिवसभर अशी कामं. यातून थोडा वेळ काढा, ज्ञानेश्वरी वाचा, मग आपल्या लक्षात येईल. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले डोळ्याची नजर आहेच पण दिसत का नाही? हे असो डोळ्याचे डोळाची पडळ रचे, तेने देखणे पण त्याचे न गिळजे काही. अरे डोळ्याचं पडळ डोळ्याचं देखणे पण संपवतं. कोण आहे तुम्ही? डोळ्याचं चांगलं मोठा कोण आहे तुम्ही? मग तो डॉक्टरकडे ऍडमिट होतो. डॉक्टर त्याच्या डोळ्यावरचं ते पडळ काढतो आणि मग नजर आणून देतो. हा म्हणतोय वा, डॉक्टरनी नजर आणून दिली. हो, डॉक्टरनी कोणाची आणून दिली? दुसऱ्या कोणाची? का स्वतःची तुमच्या नजरेत नजर मिळवली? त्यांनी अंधतोपत करून तुम्हाला डोळे दिले? नाही, नजर तुमचीच आहे, तुम्हालाच होती, फक्त त्याच्यावर पडदा आला होता, तो डॉक्टरनी बाजूला केला. आणि जर डॉक्टर नजर आणून देतात तर जगात आंधळे का राहतात? डॉक्टरच्याच देण्याने जर नजर आली असती, आपली नसेल तरीही, तर मग जगात आंधळा वर्ग राहिला नसता. ज्या अर्थी राहतोय त्या अर्थी नजर डॉक्टर देत नाहीत, डॉक्टर फक्त त्याच्यावर आलेला पडदा बाजूला सारतात तीक्ष्ण शस्त्राची प्रक्रियेनं. बस हे जसं आहे तसं ज्ञानेश्वर महाराजांची कितीतरी उदाहरणं आहेत. उदकी झाली बाभुळी ती उदकाते जैसी झाकुळी. पाण्यापासून शेवाळ होतं, पाण्याला झाकून टाकतं. तसं तुमच्या आमच्या ठिकाणी असलेलं अज्ञान तुमच्या ज्ञानाला झाकून टाकलंय त्यांनी. गीतेमध्ये श्लोक आहे, अज्ञानेनावृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जन्तवः. भगवान सांगतायत अज्ञानेनावृतम ज्ञानम, अज्ञानेन आवृतम ज्ञानम. अज्ञानातली आवृत्त असलेलं तुमचं ज्ञान आहे, म्हणजे तुमच्या ज्ञानावर अज्ञानाचं आवरण आहे, पडळ आहे, प्रतिबंध आहे, आणि त्यामुळे तुमचं ज्ञान कार्यान्वित नाही, क्रियाशील बनलेलं नाही. मग ते संत तुमचं आवरण बाजूला करतायत आणि तुमचं ज्ञान प्रगट करतायत. आता ज्ञानोबारांची उभी आहे का? मोठके गुरुमुखे उदय दत्त दिसे, परे हृदय स्वयंभूची आसे. गुरुमुखे उदय दत्त दिसे, गुरु करून आल्यासारखं दिसतं. अजून एक संस्कृत श्लोक सांगतो तुम्हाला, ऐकताय तुम्ही म्हणून सांगतो. बऱ्याच वेळेला अशी गडबड होते. का म्हणते तुम्ही पक्वास शिकणार होते, काय त्यांनी शिकवलं? तुम्ही गायन शिकणार होते, त्यांनी शिकवलंच नाही. अहो तुम्ही गीता शिकणार होते, त्यांनी शिकवलंच नाही. कृती प्रभाकर, विचारसागर वगैरे, अहो त्यांनी असं म्हटलं जातं. म्हणजे शिकवणारावर हा आरोप दिला जातो. पण शास्त्रकारांनी त्याचे 4 भाग केले. तुमच्या विद्येचे 4 भाग आहेत. त्यातले 4 भाग कसे कसे कोणाकडून मिळवायचे त्याचं शास्त्र आहे. आचार्यात लभते पादम, पादम शिष्य स्वमेधया, कालेन लभते पादम, आणि ब्रह्मचर्य वृत्ती स्थितो, असे 4 भाग आहेत. पहिल्यांदा आचार्यांकडून म्हणजे गुरुकडून 1 पाव विद्या मिळवायची. पाव किती येते तुम्हाला? 1 पाव, 2 पाव, 3 पाव, 4 पाव येते. कळतं तुम्हाला? हा मग ठीक आहे, हो म्हणत होते. मग तुमची 100% विद्या होण्याकरता, पूर्ण विद्या होण्याकरता केवळ श्रीगुरुच कारणीभूत आहे असं नाही. श्रीगुरु करून येतं ते खरं आपल्या बुद्धीनं वाढवायचं असतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मोठके गुरुमुखे उदय दत्त दिसे.
श्रीगुरूच्या तोंडून आल्यासारखं वाटतं, पण त्यांचं येणं आणि आपल्या हृदयातलं प्रगट होणं, एकदा त्यांच्या ज्ञानाने आपल्या ज्ञानाला धक्का दिला की मग आपलं ज्ञान स्टार्ट होतं. आणि मग तो म्हणू लागतो, मी वासुदेव तत्वता. आता म्हणतोय मी वासुदेव तत्वता. पण हे केव्हा कळलं? कळो येईल विचारिता. विचारिता कळो येईल मी वासुदेव तत्वता. तत्वाच्या दृष्टीनं मी जीव नाही घुसू, न ते देवाचे यक्षाचे ब्राह्मण क्षत्रिय, न ते वैश्य शूद्र, न ब्रह्मचारी, गृहस्थी, वानप्रस्थ, संन्यासी. मग मी कोण आहे? मी भिक्षुर्न, मी परमात्मा रूप आहे, पण मी वासुदेव तत्वता. संत म्हणतायत मग यापूर्वी काय भूत होता? आता म्हणतो मी वासुदेव तत्वता, आणि यापूर्वी कोण होता? अरे वासुदेवच होता, देवच होता. पण देव आहे ही प्रतीती नव्हती. ही प्रतीती आम्हाला संतांनी आणून दिली. पहिल्यांदा विचार करा, विचार करा, विचार करा. एक प्रकार कळला तुम्हाला, मनुष्याने का विचार करावा. अजून एक प्रकार सांगतो, माणसाने विचार का करावा, म्हणजे अजूनच आपल्याला कळेल. एकच एक वाट जोपर्यंत असते ना, तोपर्यंत विचार करण्याची गरज नसते. म्हणजे ठीक आहे, पण उत्कर्षवादिकांना विचार सांगितला नाही का? त्यांच्या जीवनात एकच वाट आहे, प्रारब्ध योगाने प्राप्त झालेली भोग भोगणे. पण मनुष्य जीवनात दोन वाटा आहेत, एक सद्गती आणि एक दुर्गती. इथे विचाराचा प्रश्न आहे. आता नेमकी वाटचाल करायची, कोणत्या मार्गाने जावं? याच्यापेक्षा वाटा सांगतो तुम्हाला किती येते मनुष्य जन्मात वाटा. वरून खाली या आपण. देव व्हायचं का? तीही वाट इथंच आहे. वैकुंठ तीही वाट, मोक्ष तीही वाट. बर, सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, चारी होता येतं. व्हायचं का नाही ते तुम्ही ठरवा. कसं व्हायचं ते आम्ही सांगतो. शत एक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करीत होती ब्रह्मा आनंदो हे. 100 जन्म ब्राह्मण कुलात घेऊन ब्रह्मकर्म केलं की ब्रह्मदेव होतो. कळलं तुम्हाला? तुम्हाला ज्याला कोणाला फॉर्म भरायचा असेल त्याने भरू शकता. ब्रह्मदेव व्हायचं का तुम्हाला? त्यासाठी ही सामुग्री आहे. पण एक जरा अडचण आहे. कोणती? पहिल्या ब्रह्मदेवाचं आयुष्य अजून बाकी आहे, ते संपू द्या. कारण घाई झाली असली तरी पहिल्या ब्रह्मदेवाचं आयुष्य किती बाकी आहे ते सांगतो मी तुम्हाला. पहिल्या ब्रह्मदेवाची 50 वर्ष पूर्ण झाली, म्हणजे 100 वर्षाचं प्रत्येकाला गणित आहे या कलियुगात. तर 50 वर्ष पूर्ण झाली, वर्ष मागे पडली. 4,32,000 पैकी 5,096 इतके मागे पडले. आता एवढे हे ब्रह्मदेवाचं आयुष्य जेव्हा संपेल, त्याच्यानंतर वसिष्ठ मुनी नंबर लावून उभे ब्रह्मदेव होण्यासाठी. मग ते ब्रह्मदेव होणार, त्यांचं आयुष्य संपेल. नंतर बळीराजा नंबरला आहेत ब्रह्मदेव होण्याच्या, त्यांचं आयुष्य संपेल. मग तुमचा नंबर लागेल. म्हणजे हे सगळं लक्षात ठेवून करा. या गोष्टी जवळजवळ अशा आहेत. म्हणजे मामासाहेब सांगायचे जागेकर मामासाहेब, एक दगड 21 वेळा उपरण्यात बांधून सोडल्यावर सोन्याचा होतो. एक दगड 21 वेळा उपरण्यात बांधून 21 वेळा सोडला गेला तर तो दगड सोन्याचा होतो. पण ही क्रिया वीज संपून बंद होण्याच्या आत घडलं पाहिजे. पावसाळ्याची वीज चमकते ना ती अशी, ती संपून बंद होण्याच्या आत हे 21 वेळा तर घडलं पाहिजे. जो कोणी करी त्याला दगड सोन्याचा मिळेल. आता जवळजवळ हेच गणित आहे बघा. आता विठाला 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 इतकी तिकीट मनुष्य जन्मात आहेत, आणि एवढ्या तिकिटावर, एवढ्या मार्गावर, एवढ्या गाड्यांच्या मध्ये मनुष्य उभा आहे. आता विचार करावा लागेल का नाही केलं तरी जमेल? नसेल विचार करायचा तर मग मुंबईला जायचं, बसा नागपूरकडे जाणाऱ्या गाडी बघा काय होत ते. असं होईल ना? चुकीच्या अगोदर विचाराचं फाउंडेशन पाहिजे. विचाराच्या फाउंडेशन वरच आचाराची इमारत उभी राहते. ज्याला विचाराचं फाउंडेशन पाया नाही, तुम्हाला माहितीये इमारत ज्यांना पाया पक्का होता त्या इमारती कोसळता नाही. तसे कोणत्या इमारती कोसळतात? ज्यांचे विचाराचे
विचाराचा पाया नाहीये, अशाच इमारती कोसळतात त्यांचं विचाराचं फाउंडेशन त्याग आहे. बस आरसीसी मध्ये बांधकाम आहे, रोड बिल्डिंग नाही. बस अशी बिल्डिंग नाहीये, पण ती बिल्डिंग पडत नाही. तशी ही विचाराची बैठक. महाराज म्हटले विचार करा, विचार करा. इथपर्यंत आलो आपण सगळेजण विचार करा. पण मग लोकांनी प्रश्न विचारला, विचार करा म्हणता, पण ज्या जिल्ह्यातले लोक विचार करीत नसतील त्या जिल्ह्यात जाऊन सांगा विचार करायला. आमचे लोक सारखा विचार करतात. कीर्तनात सुद्धा काय चालू असेल सारखा विचार, याचं घेतलं त्याचंही घेतलं, दोघांच्या मध्ये एकच राहिलं. त्याला कसं गाव सोडून पडून लावावं विचार. आमच्याला विंचू चावलाय कसा चढवायचा विचार. आमच्याच्या बोरिंगला खूप पाणी लागले, जलपरी बसवली आणि कसं उडवता येईल विचार. आमच्याचे म्हैस व्याली तिचं दूध कसं उडेल विचार. याचे 4 मुलं एकोप्याने एकत्र व्यवसाय करून घर समृद्धीपर्यंत पोहोचवत आहेत. मोठी भरभराट आहे. ही 4 घरं कशी होती विचार. याच्या मुलाला चांगल्या घराण्यातली श्रीमंताची मुलगी मिळाली जास्त होण्याची, यांचं लग्न कसं बिघडवता येईल विचार. हे आपले विचार, पण याच्या पुढे आपले म्हणा. हे आपले विचार सांगतोय मी. तुकाराम महाराज म्हटले तुम्ही विचार करता मग रात्रंदिवस चालूच आहे. कांद्यातल्या बटाट्यात धरू, बटाट्यातल्या वांग्यात धरू, वांग्यातल्या घासात धरू, घासातल्या ऊसात धरू, ऊसातल्या लग्नात धरून मोकळे होतो. सारखा विचार. एकटेच चालतात आणि बोट मोजतात काही काही. योग्य आम्ही रात्रंदिवस विचार करतोय, आम्हाला तुम्ही विचार करायला सांगता. मग तुकाराम महाराज म्हटले तुम्ही जो विचार करताय तो आम्हाला मान्य नाही. तो तुमच्या उद्धाराला कारण नाही, तो तुमच्या अधपतनाला कारण आहे. आणि जो तुमच्या उद्धाराला कारण विचार आहे तो तुम्ही विचार करीत नाही. मग तुम्हाला जो विचार करायला सांगितलाय तो कोणता. आता प्रश्न कोणी करायचा हे कळलंय. कोणता. तर विचाराचे 3 प्रकार आहेत. एक निरर्थक विचार, एक दुःखदायी विचार आणि एक आत्मानात्म विचार. पैकी संत कोणता विचार करायला सांगतायत हे नंतर सांगतो. निरर्थक विचार कळतो तुम्हाला. फुकट घेण्या देण्याचा विचार. एक माणूस म्हणे मला बऱ्याच दिवसाची शंका आहे. म्हणजे काय, साधा मंडप उभा करायचा तर त्याला सपोर्ट म्हणून खांब उभे करावे लागतात. एवढं आकाश त्याला एकही खांब नाही. समजा आकाश कोसळलं तर काय करावं विचार. आता हा कोणता विचार आहे. निरर्थक विचार काही नाही. काही काही तर मोठी गमतीदार माणसं विचार करत आहेत. येण्या गेले कापसाच्या ट्रक म्हणा, गाड्या म्हणा चालल्या बरोबर कापसाच्या. एका म्हातारीने बघितले आणि म्हातारी घरात येऊन पडली अंथरुणावर. सुनबाईने तिला सावरलं, उचललं. आजीबाई चहा घ्या. कसला चहा. म्हणजे काय 100 कापसाच्या गाड्या. एवढा कापूस पिंजायचा कधी वळायचा कधी. एवढा कापूस याच्या वाटी कोरवळी, एवढा कापूस याच्या वाटी कोरवळी. चहा पोरी एवढ्या कापसाच्या वाटी कोरवळी. मुलगा आला, आई आंघोळ करून घेत, आई आंघोळ करते एवढ्या कापसाच्या वाटी कोरवळी. शेवटी म्हातारी मरायला टेकली. एका डॉक्टरची ट्रीटमेंट लागू होईना. म्हातारी औषध घेणं जगायला तयार आहे ना. काय करावं. एक वृत्त माणूस, विचारी माणूस, त्या माणसाचं जनरल नॉलेज चांगलं होतं. तो म्हटला मी बरं करतो. बाजूला सगळं बावळ तुम्ही बसले सर इंजेक्शन. हा रोग आहे का काही. तो आला म्हणला आजी तुमचं मला पटलं. जेवण केलं नाही, चहा पिला नाही. तिला वाटलं हे माझ्याच पॅनलचं आहे. ठीक आहे भाऊ कसं रे. तुझे सेम ग्रेड नो डिफरन्स. आपण दोघं सारखेच अधिकाराचे योग्य त्याचे. बरं मग मी त्याच मार्गाने आलो. तुमचा विचार जो होता तो माझा होता. एवढ्या कापसाच्या वाती करून वळेल. पण आज मी ती बातमी पाहून आलो डोळ्याने. म्हणजे काय झालं. एका गाडीवरचा माणूस बिडी ओढणारा होता. त्याचा विस्तव अग्नी त्या गाडीवर पडला. कापूस पेटला आणि जो वाऱ्याने भडकला अग्नी की सगळ्या गाड्यातला कापूस जळून खाक. नक्की म्हणले हो. आता जेवण वाढा. कारण आता वाटीचा कापसाचा प्रश्न राहिला नाही. आता हा कोणता विचार आहे. हा उद्धाराचा आहे का विचार. निरर्थक विचार. हिचा कापूस नव्हता, हिच्यावर वाटीची जबाबदारी नव्हती, हिची सोनगिरणी नव्हती, हिचं मीन नव्हतं, काही नव्हतं इथं. हे नाही केलं. निरर्थक विचार करणारे माणसं काही कमी आहेत. पण हे तरी बरे. काही काही दुःखदायी विचार म्हणजे विचार करून पदरात दुःख काढून घेतात. विचार करून नसलेलं दुःख आपल्या पदरात ओढून आणतात. अशी माहिती तरी उदाहरण आहे. म्हातारा म्हातारी झोपली. आयुष्यभर संतान नाही काही नाही. विचार. म्हातारा म्हणाला म्हातारीला का ग. म्हणले काय
ईश्वराची कृपा झाली, जर मुलबाळ झालं तर कुठं झोपवायचा तो मुलगा? ती म्हणे अहो उगा आयुष्य गेलं, मुलगा झाला नाही, वाळलेल्या झाडाला फांदी फुटली, असं कधी कोणी ऐकलंय का? कशाला विचार करता झोपावले? झोपतो माता विचार, फक्त विचारापुरतं बोलायचं. ते पुन्हा म्हणाला म्हातारी समजा देवाने मुलगा दिला तर कुठं झोपवायचं? म्हातारीला असं वाटलं की आता यांचे विचार काय थांबत नाही, म्हणजे तुम्ही जरा अजून पलीकडे वा, ते पोळीमध्ये झोपू द्या. म्हातारा पलीकडे सरकला, थोड्या झोप्या एवढ्या. आता अरुंद मोठा होता, उन्हाळ्याचे दिवस बाहेर मोठ्यावर पडले, जवळजवळ 1-1.5 परत उंच तो मोठा. म्हातारा एवढ्या विचारावर थांबावं की नाही, समजा म्हणजे काय अजून जर दुसरा झाला तर कुठे? ती म्हणे पहिलाच नाही दुसरा नाही, समजा झाला मग ती म्हणे अजून जरा पलीकडे सरका म्हणजे तो झोपेल. म्हातारा पलीकडे सरकायला गेलो, तसं ओट्यावरून खाली पडलं, पडल्यानंतर सोबत मोडलं, डोकं फुटलं, सगळे लोक आले, बाबा काय झालं? काय नाही, काय विचार कोणी पाडलं तुम्हाला? कोणी पाडलं? म्हणे पोऱ्याने पाडलं. पहिला बरा होता, दुसऱ्याने पाडलं. आता सांगा दुसऱ्याने पाडलं म्हणजे असं म्हणलं कुठे मुलगा म्हणजे झालाच नाही. पाडलं कोणी? मुलाने. मग नसलेले मुलं जर बापाला पाडतात आणि खरंच पाडतात, मुलं मुली पाडतात. शिवाजीराव पाटील निलंगे करायला रिकामे वेळात विचारा, बरं माहित आहे मुलं पाडतायत त्या पदावरून तुम्हाला. म्हणजे असा प्रकार विचार करूनही पदरात दुःख पडलं, याला म्हणतात दुःखदायी विचार. मग संत महात्मे आपल्याला हा विचार करायला सांगतायत का रिकामता? नाही. मग संत आत्मानात्म विचार करायला सांगतायत, यातला एकही विचार सांगत नाही. महाराज म्हटले हे तुम्ही करतायतच, मग असा विचार करा. म्हणजे कसा? क्षणक्षणा हाती हाची क्षणक्षणा विचार करा. हाच विचार क्षणाक्षणाला करा. कोणता? तरावया पार घोषिंतू पाठवलंय. किती दिवसापुरतं पाठवलंय? काही जबाबदारी माझ्यावर आहे का? फक्त की दिसतं एवढंच काही आहे? नाहीये. या सर्वस्वाचा विचार, याच्यापेक्षा आत्मानात्म विचाराचा अर्थ तुकोबारायची आहे का अभंगात आहे. महाराज म्हटले मी हे आईसी काय जाती, मी हे आईसी काय जाती, अवघड किती पाहता नाही होत उल्लंघन दुसरे. मला म्हटले विचार केला तर उल्लंघन होत नाही, पण बघितलं तर आपल्यापेक्षा वेगळी वस्तू नाही याचा विचार ज्ञानोबारायांचा अभंगाचा आहे. मी कोण आईसा करावा माझे कैसा मोकलिलो, परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो. अशी अवस्था आमची आहे. जर हा देह माझा म्हणतोय मी, तर मग कामाला सोडून जातोय. हातपाय डोळे तुमचे आहेत ना, का चष्मा लावता, का दातांना पडू देता, का केसांना काळ पाणी लावता, का पांढरे होऊ दिले सांगा ना, पाय का असे झाले बोला ना, का बरं शरीर असं झालं पार. जर तुमचं होतं तर सोपं उदाहरण आहे. श्रीमंत मित्राकडे गरीब मित्र पाहुणा गेला, जेवणा खावला, खोलीत झोपायला गेला. श्रीमंत मित्राची सेवा करणारे 4-10 नोकर होते. त्यांनी सांगितलं आपल्या गरीब मित्राची सेवा करायला त्याच्या खोलीत. तो म्हणे त्याचा ऐका सेवा करा. ते गेले त्या गरीब मित्राची सेवा, पण नोकर याचे श्रीमंत मित्राचे. त्याला बऱ्याच वेळाने असा अभिमान झाला की आपलेच नोकर, कायमचे परवाना नोकर नाही. दृष्टांत कळला. तसे हे 10
नोकर आपल्या ताब्यात देवाने दिले. याने हाताने टाळ्या वाजवायच्या, तुम्ही बघायचे सांगितलं तसं करायचं. या वाचेनं नामस्मरण करायचं की लोकांची निंदा करायची, कानाने कीर्तन ऐकायची का कोणाचं भांडण ऐकायचं, पायाने पंढरपूरच्या वाऱ्या करायच्या का कोर्टाच्या करायच्या, काय करायचंय कुठं वापरायचे ते वापरा. पण जेव्हा त्याची वेळ होईल संपल्याची, तेव्हा भगवंत तुमचं एक एक इंद्रिय रिटायर करून टाकेल. आणि मग तुम्ही म्हणाल डोळ्यांनो काय एक ज्ञानेश्वरच्या पारायणा पुढचं थांबा, ते म्हणजे आता नाही. पाय डोळे म्हणता माझे ती कैसा मोकलू, मी म्हणत होतो माझे माझे, पण त्यांनी मला मोकललं, सोडून गेले. आता मी पायाला सांगितलं हस्त पवित्रो यदि दान पुण्यम पादो पवित्रो यदि तीर्थ यासपित एकवट उपरिता राही घनवट उडे ते संकट दाखवाले. हो, राशीमध्ये मदन कळतं तुम्हाला? नाही कळत, ठीक आहे. ज्वारी बाजरीचे कणसावर बैलाची पात फिरून तयार झालेला असतो उपन्यापूर्वी, त्याला मदन म्हणतात आमच्याकडे. तुमच्याकडे जी ज्वारी नाही बाजरी नाही मला ठीक आहे. तर त्याचं ते मदन होतं आणि त्याच्या दोन्ही एकत्र असतं सार असार. मग हवेच्या साह्याने असार वेगळं आणि सार वेगळं तो शेतकरी करत असतो. अग्नीच्या साह्याने सोनार इतकं धातू वेगळं आणि सुवर्ण वेगळं करीत असतो. हे जसं आहे दुधाच्या अंगात असार साखर सार लोणी आहे, पण मंथनाच्या निमित्ताने ती बाई दोन्ही वेगळं करीत असते. आणि इथे अनात्म वस्तू जगत आणि आत्मवस्तू परमात्मा या दोघांचं झाले मिश्रण. मग तुम्हाला या दोघांचा विचार करावा लागेल. असार टाकण्याकरता विचाराने सिद्ध झाला पाहिजे आणि सार घेण्याकरता विचाराने सिद्ध झालं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हटले सारा असार विचार करा, सारा सार विचार करा. असार जगत कळण्याकरता त्याचा विचार करून त्याग आणि सार परमात्मा करून त्याचा विचार करून संग्रह व अंगीकार. म्हणून याकरता महाराज म्हटले सारा सार विचार करा. अजून सार आणि असाराची व्याख्या सांगतो मला मौलींच्या एकाच ओळीत. विचार केल्यावर ज्याचा बाध होतो त्याला म्हणतात असार. ऐसे जाग विद्यमाना सहित जना सहित तुकोबारांची प्रमाणच आहे की शेवटी सार असाराचं मिश्रण आहे, त्याचं वर्गीकरण करायचं आहे, वेगळीच करायची आहे. त्यासाठी विचाराची सोच गरजेची आहे तुमची. म्हणून सारा सार विचार करा. तिथपर्यंत आलो आपण. पण लोकांनी ऐकलं ते आणि म्हणू लागले ठीक आहे बुवा तुमचं म्हणणं आहे विचार करा तर करू. म्हणजे कधी करू आपण कधी कधीतरी करू. मग महाराज म्हटले करू हा भविष्य काळ आहे, कधीतरी करू तर करू, नाही तर एखाद्या दिवशी बरं तरी तुम्ही म्हटले जमलं तर कधीतरी विचार करू, नाही तर एखाद्या दिवशी महाराज म्हटले कधीतरी करू आम्हाला मान्य नाही. जीवन में मोको मिलो, जेव्हा जेव्हा जीवनात मोका मिळतो म्हणजे संधी प्राप्त होते ना चालून येते, तेव्हा त्या संधीचा फायदा घेण्याचा आपण तत्पर असलो पाहिजे. नाहीतर आळस केला, आळशी मनुष्याला खेळतो महारी पण होते समबंधू कृत्वा नावाची गती असं शास्त्र आहे. आळसासारखा शत्रू नाही, उद्योगासारखा मित्र नाही. मग त्यावेळेला जर आळस कराल तर नामदेवरायांचा एक अभंग आहे. नामदेवराय म्हटले इथे कोणी आळस करू नका, जर कराल तुमच्या आयुष्याला तुम्ही मुकाल. बस कानोबारायचा एक अभंग आहे. आळस नका करू सांगतो लहाना थोरा, सांगतो लहाना थोरा, सांगतो लहाना थोरा, याहो याहो बाई आणू निघाले हरी, असं वर्णन आहे. किती आळस कराल तर फसून जाल तुम्ही. संत महात्मे म्हणू लागले असं करा. म्हणजे काय कधीतरी करू हे चालणार नाही, आता करा. नाही ते तुम्हाला संस्कृत श्लोक पुन्हा सांगतो. आताच करा. कधीतरी करू म्हटलं तर शास्त्रकार बोलताय दिवा गतम वा किमु तैल दानम, लक्षात येतं चोरो गतो वा किमु सावधानम. लक्ष तुमच्या मग ठीक आहे. दिवा विजला आणि मग चाललं तेल घालायला. आता तेल घालून काय उपयोगाचं, दिवा विजून गेला. चोरे गते वा किंवा सावधान, चोर चोरी करून पळून गेला आणि मग हे हजर हे काय हजर हे सगळं घर धुवून गेलं त्यांनी आणि मग हे जाग झालं. रस्त्यावर आलो मी जागा आहे, काय कामाचा तू जागा. कृष्ण मथुरेत गेला, मथुरेतली माया मी उठलं सांगतो ते होम कृष्ण मथुरेत गेला नाही, गोकुळात गेला. गोकुळातली माया पुन्हा मथुरेत आली, म्हणजे ट्रान्सफर एंट्री. इकडचं तिकडे तिकडचं इकडे आणि मग कंसाचे दूध तोपर्यंत हे सगळं घडून गेलं होतं. काय घडलं होतं, मथुरेतला
देवकीला कृष्ण भगवान गोकुळात पोहोचवला होता वसुदेवाने, आणि गोकुळात झालेली मुलगी मथुरेत आणली होती, पुन्हा बंदिस्त झाले, हातापायाला बेड्या पडल्या, आणि मग हे तातडीने जाती कंसा सेवक सांगते उपजला वैरी त्याची तुरे तोरे मारी. कसला वैरी? वैरी निघूनही गेला होता तोपर्यंत. चोरे गतेवा सावधान वयो गतेवा वनिता विलासम शास्त्राने सुंदर सांगितलेलं आहे. आणि पये गतेवा कि मोशे दूध उतरून गेलं, उतू द्यायला हा शब्द आहे तुझ्याकडे, दाराचं प्रमाण वाढलं, दूध उतू गेलं, आणि मग बाई गेलं गेले, आता काय कामाचं विचार करून गेलं ते गेलं. त्यांना हसू नका, आपलं तसं होऊ नये याकरता सांगणं चाललंय. हो, आपलं आयुष्य निघून गेलं, म्हातारपण आलं, आणि मग कित्येक माणसं असे अजिबात ऐकायला येत नाही, मग कीर्तन ऐकायला येतात. काय सांगायचं, काय सांगा, येत ऐकायला येत तरी शब्द काहीच एक शब्द नाही, औषधाला नाही. तर वरात निघाली, वरात एक म्हातारा आपल्या मुलांना म्हणू लागला, अरे हे सगळे नाचतात. मुलगा म्हणे, दादा अहो वरात निघाली आहे. आणि मग वरात निघाली तर मग बँड का नाही लावला? ते म्हणे एक नाही 5 बँड वाजतायत, 5. बँडला काय तुम्ही 5 आहेत, 5. हा आम्हाला ऐकाय, तुम्हालाच ऐकायला येत नाही, त्याला करून काय 5 बँड वाजले ऐकायला येत नाही, तेव्हा ते कीर्तन ऐकायला येतं. सांगा काय सांगायचं ते सांगायचं काय. म्हणून महाराज म्हटले, दूध उतरून गेलं मग तुम्ही जाळ कमी करता, चोर निघून गेला सावध होता. साराचा विचार करा, कोणता करा, साराचा करा, कोणी करा, मनुष्य जन्म मिळाल्याने करा, पण केव्हा करा, उठा उठी, लवकरात लवकर, क्षणार्धामध्ये, आत्ताच्या आत्ता, नाहीतर केव्हा तरी करू म्हणाल तर जमणार नाही. म्हणून महाराजांनी म्हटलं उठा उठी, साराचा विचार करा, उठा उठी, बस त्वरित क्षणार्धात, लवकरात लवकर, उद्या करायचं ते आज करायचं आत्ता, याच क्षणात. कारण तुम्ही पुढे जगा, तुमचे आयुष्य तुमच्या हातचं काय. मग गळा पडेल, हुशार चोर आहे थोड सागा, राम राम स्मरा कधीतरी, राम राम स्मरा कधीतरी नव्हे, असा नाही अभंगा. राम राम स्मरा आधी, आधी सर्व कामाच्या आधी. पुन्हा आधी म्हणण्याकरता पुन्हा एक 2 श्लोक म्हणतो. शास्त्रकार असं म्हटलं, 100 कामं सोडून जेवण करावं, शतमध्ये हाय भोक्तव्य, 1000 कामं सोडून स्नान करावं, सहस्रम स्नान आचरेत, 1,00,000 कामं सोडून दान द्यावं. सरळ वरात, शाबास, वा वा. पुरुषांपैकी सर्व पुरुषाने सरळ वरात राहायची, सरळ तिकडे जिथे अर्धात तिथून करा, वाजवा बघू टाळ्या. अभंगाच्या एक चरणाचा काही अंश विचार सांगितला.
वर काम करतं, शेवटी पेमेंट होतं, ते घेतं, घरात खिशात घालतं, 2 रुपयाची पेतं, रस्त्यात पडतं, लोक काढून घेतात, 2 फटके देतात, गारठ्यानं गारठतं, थंडीने सकाळी उठतं, घरी येतं आणि मला काय समजले असं म्हणतात. काय समजायचं त्यांना? ब्रह्मदेव की विष्णू की भगवान शंकर. आणि त्यामुळे तुला त्याच्यापेक्षा खाली मग ते देव त्याला गटाने देतात, हो खाली तुझं पुरे पाय काय करते, त्याच्यापेक्षा खाली, त्याच्यापेक्षा खाली, मग त्याचे पतंती पितरो ही शाम, त्याला पुरावा आहे गीतेमध्ये. अर्जुन म्हणू लागला, माझ्याकडून जर एवढ्यांचं पाप मारण्याचं पाप झालं तर माझे वडील नरकात बसतील म्हणून मी युद्ध करीत नाही. पतंती पितरो ही शाम, लुप्त पिंडोदक क्रिया, दोषे कुलधर्मा वगैरे सगळे तुम्हाला श्लोक माहिती असते. मी युद्ध करीत नाही का, पाप झालं तर माझ्या वडिलांनी सत्कर्म करून स्वर्गात गेले, ते माझ्या पापामुळे ते पुन्हा नरकात फसतील. मग माझ्यामुळे जर त्यांना नरकात फसावं लागत असेल तर त्यांच्या पोटी महाराज जन्मच काय, उपयोग काय, म्हणून युद्ध करीत नाही देवा. म्हणून इतका लांबवर विचार आपल्या धर्मशास्त्रात सांगितलाय. म्हणून तुम्ही सत्कर्म केलं, तुमच्या कुळाचा उद्धार. तुम्ही दुष्कृत्य केलं, तुम्ही जर नरकात जाल, यात शंका नाही, पण तुमच्या 42 कुळ्या घेऊन नरकात जाल. महाराज म्हटले, बुडती 42 जाती नाटकात, 42 कुळ्या बुडतात. आणि जर परमार्थ केला तर दोन्ही पक्ष पायी उद्धरती, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. म्हणून तुका म्हणे, कोटी कुळेती पुनीत हवे कुलम पवित्रम जननी कृतार्था कुलम पवित्रम. कुळ पवित्र होत. ज्ञानोबाराय पोटी आले, ज्ञानोबारायला धन्यता नाही दिली रुक्मिणी मातेनं, कोणाला दिली? आईचे सांगता हरिसी प्रेम ओसंडले रुक्मिणीसी, धन्य धन्य दयाच्या कुशी ज्ञानदेव जन्मले. असं वर्णन आहे समाधीच्या अभंगामध्ये. रुक्मिणी मातेनं धन्यता ज्ञानोबारायांपेक्षा ज्यांच्या पोटी जन्माला आले ते धन्य झाले असं वर्णन आहे. सावता महाराज जन्माला आले, पण घडलं काय? धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला जाता त्रैलोक्याचा, साठविला जाता त्रैलोक्याचा, सावता सागर प्रेमाचा आगर. हे सगळं वर्णन आहे. म्हणजे आता जर एखादा भगवत भक्त तुमच्या पोटी आला तर भागवतात त्याचं वर्णन आहे. एकट्या भगीरथाने 3 पिढ्या तपश्चर्येत पूर्ण केल्या, पण 60,000 सगळ्यांचा उद्धार केला. आश्वयम नियताम वत्स, श्रीमद भागवतात श्लोक आहे. आश्वयम नियताम वत्स पितामह पशुस्तव इमेच पितरो दत्ता गंगा मुरहंती नेतरत. गंगा आणली आणि सर्वांचा उद्धार केला. पुरे एक गती पुत्र माय कोटी, हरिस्मरणे उद्धरी कुळे कोटी, धन्यवंशी जन्मला भगीरथ. आपल्या निवडणुकीचे आणि वज्रेश्वरी संस्थानचे विद्यमान अध्यक्ष आपले विशेष साहेब, देवणीकर आणि नाना वगैरे बरीच मंडळी, देवणीची मंडळी उपस्थित आहे. या परिसरातील बरीच कीर्तनकार गायकवादक मंडळी, श्रोते सज्जन सर्वांच्या उपस्थित झालेले वाक्पुष्प समर्पण करून मी माझ्या अल्पशः सेवेला पूर्ण विराम देतो. 1-2 मिनिटात सरळ चालवून कीर्तन पूर्ण होईल. शेवा ठोकलेली आहे मनात. Oh,
ही मंडळी जवळजवळ 20 मिनिटं त्याहीपेक्षा हुशार आहे. तेव्हा यामुळे आणि ते लेट झालो तसं काही कोणाच्या चुकीमुळे लेट झालो असं त्यांनी आणि आपले पाटील आता पुण्य स्मृतीनिमित्त महाराजांचा कार्यक्रम आंबेडकर येथे आयोजित केलेला आहे. आपण सर्व या कीर्तन सेवेचा लाभ घ्यावा अशी आंबेडकर ग्रामस्थांची आपणा सर्वांना विनंती आहे. जानेवारी 14. आता काही सांगायचं उद्याचं काही कार्यक्रमात काय करू दे विठाला जे जे Ayo.